लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीलाच आपण पाहत असतो की वसू रम्याला म्हणत असते, नाही नाही मी असं काहीही करणार नाही. तेव्हाही ते रम्या म्हणते, हे बघ आई, तुझ्याकडे हे करण्याशिवाय खरं तर पर्याय देखील नाही, उगाच नाही म्हणू नकोस. तेव्हाही ते वसू म्हणते, का लग्न आता उद्यावर आले, तू काही करू शकली नाहीस म्हणून मला हे करायला भरीस पाडतेस ना. मी हे अजिबातच करणार नाही, मी जिवंतपणे तर हे अजिबातच करणार नाही. असंही ते वसू म्हटल्याबरोबरही ते रम्या म्हणत असते, हो का, मग मरतेस का. असंही ते रम्याने म्हटल्याबरोबर वसू फार घाबरलेली असते. काय रम्या, काय बोलतेस तू. तेव्हाही ते रम्या म्हणते, खरंच चांगली आयडिया ना, तू जर मेलीस ना तर आपल्याला सुतक पडेल, मग तर मला काही करायची देखील गरज पडणार नाही, सगळं काही आधीच बंद पडेल. हे रम्याचं बोलणं ऐकून वसू तिच्या पुढे हात जोडते आणि म्हणत असते, करते बाई करते, एकदाचा जीव का घेत नाहीस माझा, असं म्हणून तिथून निघून गेलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर माननी, विक्रम आणि धनंजय आणि शारदा छान असे आईस्क्रीम खात गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हाही ते धनंजय म्हणत असतात, संगीताचा कार्यक्रम खूप छान झाला ना, आणि काय तुम्ही दोघे नाचलात छान, असंही ते धनंजय कौतुक करत असतात. तेव्हाही ते माननी म्हणत असते, अरे तुम्ही पण किती छान नाचलात. तेव्हाही ते विक्रम देखील म्हणतात, सगळे आधी उत्तम नाचलेले आहेत, असंही ते विक्रमनी म्हटल्याबरोबरही ते माननी म्हणत असते, पण जरा थकल्यासारखं झालं ना. तेव्हा विक्रम माननीला म्हणतात, काय माननी, एवढ्यात तू दमलीस. अगं अजून नातवंडांना शाळेत पाठवायचंय, त्यांच्याबरोबर खेळायचंय. आता हे विक्रमचं बोलणं ऐकून माननी म्हणत, नातवंडाला खेळणं हे खूप दूरची गोष्ट आहे, मुलं एवढं सगळं झाल्यानंतर लग्नाच्या मंडपापर्यंत पोहोचलेत ना, हेच पुष्कळ आहे आपल्यासाठी. असंही ते माननी म्हटल्याबरोबर शारदा देखील म्हणत असते, खरं बाई, कधीतरी वाटायचं त्यांची ही परीक्षा चालू आहे आणि त्या परीक्षेत ते पास होतात का नाही असंच मला वाटायचं. असंही ते शारदा म्हटल्याबरोबर इथे एंट्री होते, ती म्हणजे मिथूनची. आता मिथून आल्याबरोबर म्हणत असतात की पास झाले, तुमचे मुलं पास झाले, असं म्हणतच ते इथे आलेले असतात. तेव्हा इथे विक्रमनी खरं तर मिथूनला छान अशी घट्ट मिठी मारलेली असते. त्यावेळी इथं मिथून म्हणत असतात, विक्रमदादा, तुमच्या पोरांची लव्ह स्टोरी खरं तर फेल होणारच नाही. आता त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणतात, एकदम पोपटाचा डोळा, आय लाईक धिस. असंही ते मिथुननी म्हटल्याबरोबरही ते विक्रम देखील म्हणतात, आज सकाळपासून खिडकीजवळ एक कावळा ओरडत होता, आम्ही म्हटलोच की आज आमचा मिठू मिठू बोलणारा पोपट येणार वाटतं कदाचित. असं विक्रमचं बोलणं ऐकून मिथून येतं म्हणतो, आता या पोपटाची पोपटवंची ऐकायला तयार आहे बरं का. माननी वहिनी खरं तर आपल्या जीवा आणि पारच्या लग्नाचा माहोल असा बनवतो की सगळे एका सुरात म्हटले पाहिजे की आय लाईक धिस. त्याचवेळी ते माननी म्हणत असते, बट आय डोंट लाईक धिस भाऊजी. असंही ते म्हटल्याबरोबरही ते मिथून म्हणतात, काय झालं वहिनी, असं का बोलता. तेव्हाही ते माननी म्हणत असते, काय झालं, काय म्हणताय, इतके दिवस फक्त फोनवर बोलत राहिलात, इथे काय काय झालं, इथे काय होऊन गेलं हे तुम्हाला माहिती आहे का. तेव्हाही ते मिथून म्हणत असते, आता काय सांगू तुम्हाला वहिनी, त्या साड्याचा बिझनेस होता ना, त्यामुळे मला राज्यभर फिरावं लागायचं. तरी पण विक्रमदादाच्या टचमध्ये मी होतो आणि आमची मंजू वसुताईच्या टचमध्ये होते. पण काही म्हणा, उद्या आपल्या मुलांचं लग्न आहे, त्यांनी इतके चटके सोसले, त्यांना त्यांच्या लग्नाची भाकर मिळालीच पाहिजे. माझ्या डोळ्याचं पारणं फेडणार, आय लाईक धिस. असंही ते मिथून म्हटलेलं. तेव्हाही ते विक्रम म्हणत, हा फिटणार नक्कीच फिटणार. तेव्हाही ते माननी देखील म्हणते, आता सगळंच व्यवस्थित होऊ दे म्हणजे मिळू दे. असंही ते माननी म्हटल्याबरोबर इथं मिथून म्हणत असं, होणार, काळजी करू नका. आता मी आलोय ना, तसं मी लग्नाला येणारच होतो आणि कुठलंही संकट येणार नाही, मी सांगतो ना तुम्हाला. असंही ते मिथून म्हटल्या. तेव्हा ते विक्रम म्हणतात, अरे तू असताना इथे संकट कसं येईल सांग बरं मला. असंही ते विक्रमनी म्हटलेलं असतं. तेव्हाही ते माननी देखील म्हणते, एकटेच आलात की काय तुम्ही. तेव्हाही ते मिथून म्हणतो, एकटा कसा येणार माननी वहिनी, मंजू आली आहे आणि मुली देखील येणार होत्या, पण नेमकं त्यांची परीक्षा सुरू आहे ना, नाहीतर त्यासुद्धा आमच्यासोबत आल्या असत्या. ती आता नवऱ्या मुलींना भेटायला गेली आहे आणि मी आलो आहे आपल्या देवाला भेटायला, आय लाईक धिस. तेव्हाही ते माननी म्हणतात, अहो भाऊजी थोडं आधी तरी यायचं ना तुम्ही. बघा ना, आता इथे हळद झाली, संगीत झालं, मेहंदी झालं, सगळं काही तुमच्याशिवाय झालं बघा. तेव्हाही ते विक्रम देखील म्हणतात, तू असला तर आणखी मजा आली असती आम्हाला सगळ्यांनाच. तेव्हाही ते मिथून म्हणत असतं, अहो वहिनी, लग्न घरात मेहंदी, हळद हे सगळं काही होतच असतं, पण आपल्या घरात जोपर्यंत आत्याची पोर रुसत नाही तोपर्यंत खरं लग्नात मजाच येत नाही. असंही ते मिथुनी म्हटल्याबरोबर इथे आलेली असते, ती म्हणजे वसू आल्याबरोबर खरं तर सर्वजण इथे गप्प बसलेले असतात. आता इथे खरं विक्रम म्हणतात, काय गं वसूताई, काय झालं, काही काम होतं का. तेव्हा ते वसू म्हणते, नाही रे विक्रम, बरेच दिवस झालं एक गोष्ट माझ्या मनामध्ये होते, पण आता ना खरंच माझा गैरसमज दूर झाला आहे. असंही ते खरं तर वसूनी म्हटल्याबरोबर इथे माननी म्हणत असते, म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे वसूताई. खरं तर आता इथे वसू जे रम्याने तिला काम सांगितलेलं असतं त्याची ते करण्यासाठी आलेली असते. आता इथे विक्रम देखील म्हणतात,
काय गैरसमज, कसला गैरसमज, काय म्हणतेस तू वसूताई? तेव्हा ते वसू म्हणत असते, हेच माननी खरं सांगू का तुला, मी धनंजयवर उगाचच बोल लावत होते. आरोप केले ग मी त्यांच्यावर की माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला हाच जबाबदार आहे म्हणून. आता इथे वसू धनंजयला खरं तर हात जोडूनच म्हणत असते, मला माफ कर धनंजय, खरंच माझा गैरसमज होता हा सगळा काही, मी तुझ्यावर बिना कामाचे आरोप केले असं इथे वसूने म्हटल्याबरोबर इथे धनंजयला फार वाईट वाटलेलं असतं. धनंजय थोडे इथे इमोशनल झालेले असतात आणि आता इथे धनंजय वसूला म्हणत असतात की अहो वसूताई, माझ्या काळजावरचं ओझं उतरलं, आता मी मरायला मोकळं, असं इथे धनंजयने म्हटल्याबरोबर विक्रम म्हणत असतात, काय धन्या, काय बोलतोस तू, असं बोलतात का, सांग बरं. तेव्हा इथे मिथू देखील म्हणते, हा ना तेच तर धनंजयराव, काय चाललंय तुमचं, आय डोंट लाईक दिस बरं का, पण वसूताई लाईक दिस, तुम्ही अगदी बरोबर बोललात, तुमच्यासाठी मी आईस्क्रीम आणू का. तेव्हा इथे खरं तर वसू म्हणतात, नको नको मला नको, मी डायरेक्ट जाऊन झोपणार आहे, असं म्हणून इथे वसू साईटला आलेले असते आणि हे बाकीचे सगळे गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा इथे वसू खरं स्वतःच्याच मनाशी बोलत असते, रम्या फक्त तू सांगितलंस म्हणून हे सगळं काही मी बोलले फक्त विश्वास यांचा जिंकण्यासाठी, पण आता याचा काहीतरी उपयोग होऊ दे, उद्याच्या लग्नात काहीतरी धमाका कर ना, असं इथे वसूने म्हटलेला असतो. आता इथे खरं तर दुसऱ्या दिवशीचा दिवस उजडलेला असतो. छान असं रुखवती ते सजून ठेवलेलं असतं. जीवानंदिनीचे फोटो, बोक्या, सगळं काही म्हणजे तो डार्लिंग रिक्षा, सर्व काही ते छान असं डेकोरेशन केलेलं. त्याचबरोबर इथे जीवानंदिनी आणि काव्यार्थ हा बोर्ड देखील छान असा इथे सजवलेला असतो. आता इकडे खरं तर सगळ्यांचीच इथे लगबग सुरू असते. धनंजय इथे गुरुजीकडे आलेले असतात, म्हणत असतात की काही हवं आहे का तुम्हाला गुरुजी. तेव्हा इथे गुड्डू म्हणतो, मैं इधर हूँ ना, मैं सब देखता हूँ. तेव्हा इथे धनंजय गुरुजींना म्हणतात, ह्या गुड्डूला सगळं काही सांगा तुम्ही. तितक्यातच इथे खरं तर शारदा आलेली असती. आता इथे शारदा म्हणत असते, यावेळेस खरं तर गौरीहारासाठी 2 चौरंग हवेत, पण एकच दिला त्यांनी. तेव्हा इथे धनंजय म्हणतात, मी कार्यालयात जातो, ऑफिसमध्ये जाऊन सांगतो मी, ते पाऊस होईल असं इथे धनंजय म्हटलेलं असतात. आता इकडे खरं तर एक मुलगा इथे खरं तर मिथुनला म्हणत असतो, तुम्ही कोण आहात. तेव्हा इथे मिथुन म्हणत असतात, अरे मी कोण आहे काय विचारतोस, मी मुलांचा मामा, मुलींचा काका, बहिणीचा भाऊ, या घरचा जावई, सगळा मीच आहे, ऑल इन वन मी आहे, जा तुझं काम करतो, असं म्हणून त्याला इथे हाकललेलं असतं. आता इकडे खरं तर माननी देखील लगबग सुरू असते. माननी इथे आशाला खरं तर आशाला बोलवलेलं असतं. आशाला म्हणत असते की अगं आशा, आपल्या रूममध्ये जा आणि 2-3 सेफ्टी पेनाचे बॉक्स आहे तिथे, त्यातले 2 सेफ्टी पण घे आणि जीवा आणि पार्थला नेऊन दे तेवढं प्लीज, त्यांना गरज आहे त्याची. तेव्हा इथे आशा म्हणते, हो हो मी घेऊन जाते. तितक्यातच आता इकडनं माननी जात असते, तितक्यातच आता इथे खरं विक्रमने तिच्या हाताला धरून तिला साईडला ओढलेलं असतं. तेव्हा इथे माननी म्हणत असतात, अहो काय चाललंय तुमचं, सगळे बघतेत आपल्याकडं. तेव्हा इथे विक्रम म्हणतात, कुणी नाही बघ, सगळ्यांच्या आपल्याकडे पाठ आहे. तेव्हा इथे विक्रम म्हणत असतात, काय सुंदर दिसते माझी बायको. तेव्हा इथे माननी थोडी लाजलेली असते. आता विक्रमने खरं तर इथे गजरा आणलेला असतो. आता विक्रम इथे म्हणत असतात, नवऱ्या मुलाची आई, विक्रम देशमुखांची बायको गजऱ्याशिवाय कशी दिसेल सांग बरं. तेव्हा इथे माननी म्हणते, इकडे द्या तो, मी लावते आणि उशीर होतोय हो किती. तेव्हा इथे खरं तर विक्रम म्हणतात, नाही नाही मीच माळणार, असं म्हणून ते इथे गजरा माळत असतात. तेव्हा इथे माननी म्हणत असते की तुमचा फाजीलपणा काही सरत नाही बघा, कुठे होतात इतक्या वेळ, किती वेळ झालं तुम्ही कुठे गेलात, किती कामं उरलीत बघा बरं. तेव्हा इथे विक्रम म्हणतात, अगं माझ्या उशिराचं कारण तुझ्या केसात माळतोय ना मी. तेव्हा इथे माननी म्हणत असते, आपल्या 2 मुलांचे दुसऱ्यांदा लग्न होतात पण तुमचा फाजीलपणा काही सरत नाही. तेव्हा इथे खरं तर विक्रम म्हणत असतात, अगं त्यात काय, हल्ली आईबाबांचं पुन्हा लग्न करणं फॅड आहे आणि आपली जर तयारी असेल ना तर दुसऱ्यांदा लग्न करायची, तर खरं तर मुलांच्या आणि सुनांच्या डोक्यात पेरतो मी तसं, असं इथे विक्रमने म्हटल्याबरोबर इथे माननी म्हणत असतं, तुम्ही अजिबात काही बोलू नका, गप्प बसा बरं. अहो आपल्या मुलाचं लग्न आहे, त्यांचं मंगल कार्य नीट व्हावं याची काळजी करणं सोडून तुम्ही आपल्या दुसऱ्या लग्नाचा विचार करताय, खरं तुम्हाला काही टेन्शन येत नाही का हो. तेव्हा इथे विक्रम म्हणत असतात, अरे तुला आणि त्या धन्याला सांगतो बघ, अजिबात काळजी करू नका, इतकं सगळं होऊन गेले ना, त्यामुळे खरं काही विघ्न येणार नाही, देव आहे ना तो विघ्न काही येऊ देणार नाही, असं इथे विक्रम म्हटलेले असतात. आता इथे माननी खरं जातच असते. तेव्हा इथे विक्रम म्हणत असं, गोड दिसतेस ग. तेव्हा इथे असं विक्रमनी म्हटल्याबरोबर खरं माननी इथे फार लाजलेली असते. आता इथे माननी खरं तर तिच्या कामासाठी निघून गेलेली. आता इथे खरं तर आलेली असते ती म्हणजे रम्या आता खरं तर एका हातात मंडवळी आणि दुसऱ्या हातात गजरा घेऊन आलेली असते आणि आल्याबरोबर सगळं काही ते डेकोरेशन हे सगळं काही पाहून तिला इथे फार राग आलेला असतो. आता सर्वजण खरं तर नातेवाईक वगैरे बसलेला असतात, त्यामुळे ती चेहऱ्यावर ती आनंद दाखवत असते, मात्र खरं ती इथे आतमधून फार जळलेली असते. आता ती खरं तर सर्वांशी इथे बोलत असते आणि पुढे गेल्याबरोबर ती दिसतं ते म्हणजे काव्यार्थ हा शब्द. आता त्याच्याकडे पाहून फार राग आलेला असतो. खरं तर तो गजरा ती बोठाने दाबत असते आणि त्याचे फुलं इथे चुरगळत असते. त्याचबरोबर खरं तिला इथे गुरुजींनी बोललेले देखील शब्द आठवतात. गुरुजी म्हटलेले असते की तुझं आणि पारचं मी लग्न पाहतोय, पण हा शब्द त्यांनी इथे मध्ये आणलेला असतो. त्या सर्व गोष्टी इथे तिला आठवत असतात. आता इकडनं वसू देखील आलेली असते आणि तिला इथे वसू विचारच
करत असते. आता ह्या रम्याचा काय प्लॅन असेल आणि रम्या काय करणार असेल हे सर्व काही ते वसूला वाटत असतं. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.